वेळ पडली जर भाजप सरकारनं आणि देवेंद्र फडणवीसांनी जर हे लोक थांबवले नाही तर जोडाजोडी होणारच आता याची. या व्यतिरिक्त तुम्ही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी काही मागणी करणार? काय कारवाई काय होणार? एवढा मोठ्या राजाचा अवमान करायचा आणि ते कागद घेऊन पळायचं पोलिसापुढे, त्यांनी 50 बाऱ्या सांगायचं हे गुन्हाच होत नाही, मग आपण 50 आणि 100 आणि 2000 जमायचं गुन्हा दाखल कर, काय होणार ते? त्यापेक्षा आपण जेलमध्ये बसायला चालतंय आपल्या बापासाठी. यांना झोडलं फटके दिले ना तरच हे थांबू शकतं, नसता हे वारंवार शेंबडे हागरे खुगरे कसलेही हे अवमान करत राहणार आहेत. यांना जर दरारा बसवायचं असलं आणि यांचं वाचाळवीरांना थांबायचं असलं त्यांना आता हे वाचाळवीरांना फटकेच द्यावा लागणार आहे, दुसरा पर्याय यायचा ना. आणि वेळ पडली तर ते भाजपने नाही थांबवलं, देवेंद्र फडणवीसने नाही थांबवलं तर फटके द्यावंच लागणार आहे. मग काही दिवस आंदोलन थांबवू नका होणार, पण आपल्या राज्यासाठी अस्तित्वासाठी ती लढाई सुद्धा आम्हाला खेळावंच लागणार आहे. पर्यायचा आपल्याला वाटतं आपण फक्त बोलतो आणि याच्यातून सरकार शहाणं होईल, देवेंद्र फडणवीस साहेब शहाणे होतील आणि ते यांना जरब बसतील, पण त्यांनी मोकळा हात सोडला तेव्हाच कळतं. कारण ते जरी हुशार असली फडणवीस साहेब तरी जनता पण खूप हुशार आहे, लक्षात येतं तेव्हा की ही दोन्ही बाजूने गेम, मग ते फटकावंच लागणार आहे त्याला. कारण हे तर फटकेच नाहीत. भाजपमधले मराठ्यांचे नेते ज्यांना लय उमाळा आहे, लय प्रेम आहे, छत्रपतीवर खूप भाषणं देते. मोदी साहेबांनी दिलं मध्ये समुद्रात, अरबी समुद्रात पुतळा व्हावा छत्रपतींचा म्हणून, फडणवीस साहेबांनी दिले. त्यांचे ते बगल बच्चे 4-5 हिलत आहेत बिगर विषयाची ते